जय शिवराय रामकृष्ण हरी. मी हवप संतोष राजाराम मोडी. आत्ता जे आपले माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जो विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला, याबाबत मला त्यांच्याशी मी आत्ता ह्या काही दिवसांमध्ये 3 वेळा भेटलो होतो. आणि ज्यावेळेस मी त्यांना भेटलो होतो, त्यावेळेस मी त्यांच्याशी बोलताना आय एम 19 टाईम अटेम्प्टेड एम-पी-एस-सी, पी-एस-आय-एस-टी प्री क्वालिफाय असं मी इंग्लिशमध्ये बोलल्यानंतर त्यांनी मिश्किलपणे मला उत्तर दिलं होतं, "हां, लई शहाणपणा करू नकोस." आणि माझा हे करून त्याला इंग्लिश येतं बरं का, असं सर्व समाजापुढे सांगितलं होतं. त्यांचा हा स्वभाव खूप म्हणजे माझ्या आठवणीत राहणार आहे आणि असा नेता परत महाराष्ट्राला होणे नाही. आणि असा एवढा परखडपणे, स्पष्ट वक्ता आणि अ, कामाची जी चिकाटी होती, प्रत्येक गोष्ट प्रशासनावर जो दबदबा होता आणि राजकीय नेत्यांवरती जो दबदबा होता, तो दबदबा त्यांचा कायम तसाच राहणार आहे. असा नेता परत महाराष्ट्राला मिळणे नाही, अशक्य आहे. माझ्यातर्फे मी त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो आणि जे श्री रामदास स्वामींनी मनाचे श्लोक म्हणले आहे, त्याच्यामध्ये म्हटलेच आहे, "महाथोर ते मृत्यूपंथीची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले, मरे एक त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तेही पुढे चालत राहे." म्हणजे किती जरी थोर असला, मृत्यूम हे शेवट अंतिम सत्य आहे आणि मृत्यूच्या पलीकडे मृत्यू हा कधी येणार आहे, हे सांगता येत नाही. त्यामुळे आपले आयुष्य हे क्षणभंगुर आयुष्य म्हणजे क्षणभंगुर आहे. म्हणजे किती वेळ आपण आयुष्य जगू शकतो याची हे नाहीये. थोड्या वेळात काय होईल याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. म्हणजे यमाचा कधी घाला लागेल, काळ कधी येईल, सरसावेल हे कोणालाही सांगता येत नाही. त्यामुळे जे आहे आत्ता आपण ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे हा आपला शेवटचा क्षण आहे. अशा उद्देशाने आपण आपलं आयुष्य जगले पाहिजे आणि प्रत्येकाशी चांगल्या नीतिमत्तेने, नैतिकतेने, योग्य त्या न्यायाने आणि याने वागलं पाहिजे. मी आता ह्या म्हणजे जी आत्ता घटना घडली 28 जानेवारीला, त्या घटनेविषयी मी पुन्हा एकदा अजित पवार माननीय उपमुख्यमंत्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि जय शिवराय रामकृष्ण हरी. धन्यवाद.